जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वीतील महाराष्ट्राचा इतिहासावरील 80 प्रश्न पाहणार आहोत। हे भाग दुसरा असणार आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? इथं वर्ष विचारले आहे, तर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 4 नोव्हेंबर 1845 ला। कधी? 4 नोव्हेंबर 1845 ला झाला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाले? तर कोणत्या ठिकाणी झाले? आता ठिकाण विचारले तर कुठे झाले होते? शिरडोन। कुठे? शिरडोन कोलाबा इथे झाले होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, 1866 साली लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? इथं पहा, 1866 मध्ये लंडनमध्ये, कुठे? 1866 साली लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? तर दादाभाई नौरोजी। कोणी? दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, 1877 साली पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? सार्वजनिक काका, त्यांनाच आपण काय म्हणतो? गणेश वासुदेव जोशी। कोणी केली? गणेश वासुदेव जोशी। गणेश वासुदेव जोशी यांनी 1877 साली पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना केली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई इथे कोणत्या ठिकाणी करण्यात आली? पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई इथे कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर गोकुळदास तेजपाल संस्कृती महाविद्यालय सभागृहामध्ये। कुठे? तर गोकुळदास तेजपाल संस्कृती महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली होती। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर पहा, कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 28 डिसेंबर 1885 ला। कधी? 1885 ला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनावेळी भारतीय प्रांतातून किती प्रतिनिधी हजर होते? तर पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनावेळी भारतातील प्रांतातून किती प्रतिनिधी हजर होते? तर 72। किती? 72 प्रतिनिधी हजर होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत कोणी मांडला? तर पहा, संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजी। कोणी? दादाभाई नौरोजी यांनी मांडला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1880 मध्ये पुणे या ठिकाणी इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? तर पहा, 1880 मध्ये पुणे, कुठे? पुणे या ठिकाणी इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून इंग्लिश स्कूलची स्थापना केली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणत्या वर्षी सुरू केले? तर पहा, गणेश उत्सव आणि शिवजयंती हे उत्सव कोणत्या वर्षी सुरू केले होते? कोणी? तर लोकमान्य टिळकांनी। तर पहा, गणेश उत्सव हे 1893 ला सुरू करण्यात आले होते आणि शिवाजी उत्सव 1895। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर पहा, लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर गीता रहस्य। तर गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला असं विचारलं, तर कोणत्या तुरुंगामध्ये? मांडले या तुरुंगामध्ये। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी कोणाच्या मदतीने होम रूल लीग या संघटनेची स्थापना केली? तर पहा, 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी कोणती संघटना स्थापन केली? तर होम रूल लीग। तर कोणाच्या मदतीने? तर ॲनी बेझंटच्या मदतीने सुरू केली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, 22 जून 1897 साली पुण्याचे कमिशनर रॅट याच्यावर कोणी गोळ्या झाडल्या किंवा त्याच्यावर रॅटची हत्या कोणी केली? तर पहा, 22 जून 1897 ला। तर कोणी केली? दामोदर चाफेकर, त्यांचे बंधू बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर यांनी 22 जून 1897 साली पुण्याचे जे कमिशनर आहे रॅट याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या।
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1899ला बीडचे उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर पहा, बीडमध्ये उठाव झाले होते. तर 1899ला बीड येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर सदाशिव नीलकंठ जोशी. कोणी? सदाशिव नीलकंठ जोशी यांनी केले होते. पुढचा प्रश्न पहा. कोल्हापूर इथे कोणती क्रांतिकारी संघटना अस्तित्वात होती? तर पहा, कोल्हापूर या विभागामध्ये किंवा प्रांतामध्ये किंवा महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कोणती क्रांतिकारी संघटना अस्तित्वात होती? तर शिवाजी क्लब. कोणती क्रांतिकारी? शिवाजी क्लब हे क्रांतिकारी संघटना अस्तित्वात होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्वी काळात वर्धा व नागपूर भागात कोणते क्रांतिकारी संघटना अस्तित्वात होते? तर पहा, वर्धा व नागपूर विभागामध्ये तर कोणती क्रांतिकारी संघटना अस्तित्वात होती? तर आर्य बांधव समाज. कोणती क्रांतिकारी संघटना? आर्य बांधव समाज अस्तित्वात होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे आर्य बांधव समाज या क्रांतिकारी संघटना काम कोण पाहत असे? तर पहा, आर्य बांधव समाज या क्रांतिकारी संघटनाचे काम, तर चे पाहिजे होतं, चे काम कोण पाहत होते? तर पहा, कोण कोण होते? श्रीधर, प्रांजपे, बुवा उपाध्याय व अभयंकर हे तिघं पाहत होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1920 पूर्वी यवतमाळ शहरात गुप्त संघटनेमध्ये कोणाचा समावेश होता? तर पहा, 1920 पूर्वीच्या यवतमाळची जी गुप्त संघटना होती, क्रांतिकारी संघटना, त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता? तर पहा, डॉक्टर सिद्धार्थ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने व टोंगे इत्यादींचा समावेश होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1904ला बेळगाव या ठिकाणी कोणाच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटना स्थापन झाली होती? तर कधी? 1904ला बेळगाव या ठिकाणी. तर कोणाच्या नेतृत्वाखाली? गंगाधर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटना स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे माहीम या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचे कारखाना कोणत्या क्रांतिकारीने टाकला किंवा सुरू केली? तर कुठे? तर माहीम या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचे कारखाना कोणी सुरू केले होते? तर गोविंद नारायण पोद्दार. कोणी? गोविंद नारायण पोद्दार यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे चांदोळ स्टेशनजवळ गंगनाथ भारतीय विद्यालय. कोणते? गंगनाथ भारतीय विद्यालय कोणी स्थापन केली? तर कुठे? चांदोळ स्टेशनजवळ. तर कोणते विद्यालय? गंगानाथ भारतीय विद्यालय कोणी स्थापन केली होती? तर केशव देशपांडे, माधवराव जाधव व अरविंद घोष यांनी मिळून गंगानाथ भारतीय विद्यालय चांदोळी स्टेशनजवळ सुरू केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सिद्धनाथ काणे यांनी चंद्रनगरहून 8 पिस्तूल व 1 बंदूक आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य कोणाच्या मदतीने यवतमाळात आणले होते? तर पहा, डॉक्टर सिद्धांत काणे हे क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते यवतमाळमध्ये. तर त्यांनी जे फ्रेंच वसाहत होती चंद्रनगरमध्ये, तर 8 पिस्तुली, 1 बंदूक व बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणले होते. तर कोणाच्या मदतीने? तर विठ्ठल भावे व अंबाजी पातुरकर यांच्या मदतीने आणले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सेनापती पांडुरंग महादेव बापट हे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावातील रहिवासी होते? तर पहा, सेनापती पांडुरंग बापट यांचे गाव कोणते होते? तर पारनेर होते. कोणते? पारनेर. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1904मध्ये कोणी अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली? तर पहा, 1904मध्ये कोणी अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली? तर बाबूराव सावरकर. कोणी? बाबूराव सावरकर, जे की विनायक दामोदर सावरकर यांचे भाऊ होते, त्यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे इंग्लंडमध्ये कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? तर कोणी स्थापन केले? श्यामजी कृष्ण वर्मा. कोणी? इंग्लंडमध्ये कोणी? तर इंडिया हाऊसची स्थापना केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केले. पुढचा प्रश्न पहा 21 डिसेंबर 1909मध्ये विजयंत थिएटर नाशिक. कुठे? विजयंत थिएटर
विजयानंद थिएटर नाशिक इथे जॅक्सनचा खून कोणी केला? तर पहा कुठे, तर विजयानंद थिएटरमध्ये, जे की कुठे आहे तर नाशिकमध्ये. तर जॅक्सनचा खून कोणी केला? तर आनंद कान्हेरे. 21 डिसेंबर 1909 आनंद कान्हेरे यांनी जॅक्सनचा खून केला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, टू दी लास्ट हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? जॉन रस्किन. कोणी? जॉन रस्किन, ज्यांचा प्रभाव महात्मा गांधीवर होता, जॉन रस्किनचा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर सत्याग्रहश्रम केव्हा स्थापन केली? तर पहा, महात्मा गांधी यांनी साबरमती नदीच्या काठी आश्रम स्थापन केले होते. तर कोणते? सत्याग्रहाश्रम. तर केव्हा स्थापन केली होती? तर 25 मे 1915ला. कधी? 25 मे 1915ला स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांचे जन्म गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी कोणत्या वर्षी झाला? तर वर्ष विचारले आहे. महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला? तर पोरबंदर या ठिकाणी. तर कोणत्या वर्षी? 2 ऑक्टोबर 1869ला. कधी? 2 ऑक्टोबर 1869ला झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या सांगण्यावरून महात्मा गांधी 1915 साली आफ्रिकेतून भारतात आले होते? तो कोणाच्या सांगण्यावरून? गोपाळकृष्ण गोखलेच्या सांगण्यावरून महात्मा गांधी 1915 साली आफ्रिकेतून भारतात आले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जलियांवाला बाग हत्याकांड कधी झाला? तर कोणत्या वर्षी झाला? तर 13 एप्रिल 1919ला. कधी? 13 एप्रिल 1919ला जलियांबाग हत्याकांड झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1921मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली मुंबई इथे अंधेरीचे आनंदीलाल पोद्दार शेठच्या वाड्यात सातकाश्रम स्थापन करण्यात आली? तर पहा, कोणाच्या नेतृत्वाखाली? तर केशवराव देशपांडे. तर कोणते? सातका आश्रम स्थापन करण्यात आली. मुंबई या ठिकाणी अंधेरीचे आनंदलाल पोद्दार शेठच्या वाड्यात सातकाश्रम कोणी स्थापन केले? तर केशवराव देशपांडे यांनी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या आणि लाईकसुद्धा करून द्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा, मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते? तर शंकरराव देवला. कोणाला? शंकरराव देवला ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, टिळक स्वराज्य फंडसाठी 1 कोटी रुपयाचा संकल्प पूर्ण झाल्यावर परदेशी मालावर बहिष्कार घालण्याचा मोहीम कोणी हाती घेतले? तर कोणी हाती घेतले? तर महात्मा गांधी. कोणी? महात्मा गांधीने घेतले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी झाली? तर पहा, कोणत्या वर्षी झाली सायमन कमिशनची नियुक्ती? तर 8 डिसेंबर 1927ला. कधी? 8 डिसेंबर 1927ला सायमन कमिशनची नियुक्ती झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर पहा, दांडी यात्रेची सुरुवात, जे मिठाचा सत्याग्रही म्हणतो आपण, तर दांडी यात्रेची सुरुवात कधी झाली होती? तर 12 मार्च 1930ला. कधी? 12 मार्च 1930ला झाली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1857चे स्वतंत्र समर हा ग्रंथ कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. 1857चे स्वतंत्र समर हा ग्रंथ कोणी लिहिले? तर विनायक दामोदर सावरकर. कोणी? विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्म कोणत्या गावी झाला? तर कोणत्या गावी? यावली. यावली या गावामध्ये झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय आहे? तर काय आहे? माणिक बंडोजी इंगळे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय आहे? तर माणिक बंडोजी इंगळे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्म कोणत्या वर्षी झाले? आता इथं वर्ष विचारले आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्म कोणत्या वर्षी झाले? 30 एप्रिल 1909ला. कधी? 30 एप्रिल 1909ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाले.
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी भारतातील पहिली भारतीय मालाची कापड गिरणी मुंबई इथे नानाभाई कावसाजी दावर यांनी कोणत्या वर्षी सुरू केले? तर पहा, भारतातील पहिली कापड गिरणी म्हणू शकतो आपण मुंबई इथे नानाभाई कावसाजी दावर यांनी सुरू केले. तर कोणत्या वर्षी सुरू केले? तर 11 जुलै 1851ला. कधी? 18 जुलै 1851ला सुरू केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हिंदू सेवा संघाची स्थापना कोणी केली? तर पहा, हिंदू सेवा संघाची स्थापना कोणी केली? दामुअण्णा टोकेकर. कोणी केले? दामुअण्णा टोकेकर यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील डोंबरी इथे सोनदरा गुरुकुल योजना सोनदरा गुरुकुल योजना कोणी सुरू केली? कुठे? तर बीड जिल्ह्यातील डोंबरी इथे सोनदरा गुरुकुल योजना कोणी सुरू केली? दामुअण्णा टोकेकरनी. कोणी? दामुअण्णा टोकेकरने सुरू केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जव्हारमध्ये आदिवासी सेवा मंडळची स्थापना कोणी केली? पहा, जव्हार या संस्थेमध्ये आदिवासी सेवा मंडळची स्थापना कोणी केली? रेवजी पांडुरंग चौधरी. कोणी? रेवजी पांडुरंग चौधरी यांनी आदिवासी सेवा मंडळची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना कोणी केली होती? तर कोणी केली होती? रेवजी पांडुरंग चौधरी यांनी जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना कोणी केली होती? तर रेवजी पांडुरंग चौधरी यांनी केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1951 मध्ये ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना कोणी केली? तर कधी? 1951 मध्ये ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना कोणी केली? पांडुरंग ढवळा साबळे. कोणी केली होती? पांडुरंग ढवळा साबळे यांनी 1951 मध्ये ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना कोणी स्थापन केली? तर कोणती संघटना? आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना. तर कोणी स्थापन केली होती? तर पांडुरंग ढवळा साबळे यांनी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यातील कोसबाड या ठिकाणी आदिवासी मुलांसाठी कोणी शैक्षणिक व तांत्रिक व्यवसायासाठी प्रयत्न केले होते? तर कोणी केले होते? ताराबाई मोडक. कोणी केले होते प्रयत्न? ताराबाई मोडक यांनी प्रयत्न केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ब्रॅकेट यांनी किसान सभेच्या माध्यमातून कोणत्या सभेच्या? किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजाची जागृती, संघटन आणि हक्कासाठी संघर्ष केले होते. तर कोणी केले होते? श्यामराव गोदावरी परोडकर यांनी. तर किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजाचे वारली समाजाची जागृती, संघटन आणि हक्कासाठी संघर्ष केले होते. तर कोणी केले होते? श्यामराव गोदावरी परोडकर यांनी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, कोसबाडीच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? अनुताई वाघ यांनी लिहिला. कोणी? अनुताई वाघ यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना कोणी केली? तर पहा, आदिवासी सुधार सेवा या समितीची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर रामराव वाडवे. कोणी? डॉक्टर रामराव वाडवे यांनी आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसार मंडळची स्थापना कोणी केली? तर पहा, ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसार मंडळची स्थापना कोणी केली होती? तर महादेव गोपाळ कडू. कोणी? महादेव गोपाळ कडू यांनी केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी समाज उन्नती संघाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली होती? आदिवासी समाज उन्नती संघाची स्थापना महादेव गोपाळ कडू. कोणी? महादेव गोपाळ कडू यांनी आदिवासी समाज उन्नती या संघाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जंगल बचाव मानव बचाव आंदोलन कोणी सुरू केले होते? तर पहा, जंगल बचाव मानव बचाव आंदोलन कोणी सुरू केले होते? सुखदेव बापूराव उईके. कोणी? सुखदेव बापूराव उईके यांनी जंगल बचाव मानव बचाव आंदोलन सुरू केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
श्रमिक महिला संघाची स्थापना कोणी केली? तर पहा, श्रमिक महिला संघाची स्थापना कोणी केली? नथुबाई आड्या गावित. कोणी केली? नथुबाई आड्या गावित यांनी श्रमिक महिला संघाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी युवक क्रांती दल संघटनेची स्थापना कोणी केली? तर पहा, कोणते दल आहे? आदिवासी युवक क्रांती दल. या संघटनेची स्थापना कोणी केली? रामचंद्र चिमाजी जंगले. कोणी? रामचंद्र चिमाजी जंगले यांनी आदिवासी युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात कोणत्या आदिवासी नेत्यांनी आमच्या गावात आमची सरकार अशी घोषणा केली होती? तर कोणत्या नेत्यांनी केली होती? देवाजी तोफा. कोणी? देवाजी तोफा यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात आमच्या गावात आमची सरकार अशी घोषणा केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी विकास मंडळाची स्थापना कोणी केली? कोणी केली होती आदिवासी विकास मंडळाची स्थापना? बाबूराव नारायण माडवी. कोणी? बाबूराव नारायण माडवी यांनी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1941 मध्ये कोणत्या समितीने हिंदू कोड बिल तयार केले होते? तर 1941 मध्ये कोणत्या समितीने हिंदू कोड बिल तयार केले होते? तर राव समिती. कोणती समिती? राव समितीने तयार केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातून विलायत शिक्षणासाठी म्हणजे परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती? तर कोण होती? अन्नपूर्णा. ही अन्नपूर्णा आत्माराव पांडुरंग तटकरे यांची मुलगी होती, जे की भारतातून विलायत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होती. कोण? तर अन्नपूर्णा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी कोणाच्या मदतीने 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी कोणाच्या मदतीने? न्यायमूर्ती रानडे व रमाबाई रानडे यांच्या मदतीने आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. तर कधी? 1882ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, व्हायसराय डफरीनच्या पत्नी लेडी डफरीनच्या नावाने कोणी फंड स्थापन करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती? तर कोणी? पंडिता रमाबाई. व्हायसराय डफरीनच्या पत्नी लेडी डफरीनच्या नावाने कोणी फंड स्थापन केले होते? तर पंडिता रमाबाई यांनी फंड स्थापन करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1989 रोजी मुंबई येथे कोणी शारदा सदन स्थापन केली? तर पहा, शारदा सदन कधी? तर 1989 मध्ये मुंबई या ठिकाणी. तर कोणी केली होती? पंडिता रमाबाई. कोणी? पंडिता रमाबाई यांनी मुंबई या ठिकाणी शारदा सदन स्थापन केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन व अनाथ मुलांसाठी सदानंद सदन कोणी सुरू केले होते? तर पहा, अंधासाठी बातमी सदन व अनाथ मुलांसाठी सदानंद सदन कोणी सुरू केले होते? तर पंडिता रमाबाई. कोणी? पंडिता रमाबाई यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1896 रोजी पंडिता रमाबाई यांनी केळगाव इथे कोणती संस्था स्थापन केली होती? तर कोणती संस्था स्थापन केली होती? तर मुक्ती सदन. 1896 रोजी पंडिता रमाबाई यांनी केळगाव इथे कोणती संस्था स्थापन केली होती? तर मुक्ती सदन स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1898 मध्ये पुण्यात हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना कोणी केली होती? हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे. कोणी? रमाबाई रानडे यांनी 1898 मध्ये पुण्यात हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, 1908 मध्ये मुंबई इथे सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? कोणी स्थापन केली? रमाबाई रानडे. कुठे? तर मुंबई या ठिकाणी सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर रमाबाई रानडे यांनी स्थापन केली. तर कधी? 1908ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली महिला कोण होती? तर कोण होती? डॉक्टर आनंदबाई जोशी. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली महिला तर डॉक्टर आनंदबाई जोशी होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1882 मध्ये स्त्री तुलना पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला?
तर कधी 1882मध्ये. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर ताराबाई शिंदे. कोणी? ताराबाई शिंदे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हिंदू लेडी या नावाने टाइम्स पत्रातून कोणती महिला आपले विचार मांडत असे? तर पहा, टाइम्स पत्रातून कोणती महिला हिंदू लेडी या नावाने आपले विचार मांडत असे? तर डॉक्टर रखमाबाई मांडत असे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1907मध्ये निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर 1907मध्ये निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर जनक्का शिंदे. कोणी केली? जनक्का शिंदे यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांसाठी 1848मध्ये कोणी पुण्यातील बुधवार पेठेतील भिड्यावाड्यात शाळा सुरू केली होती? तर कोणी? महात्मा ज्योतिबा फुले. कधी? तर 1848मध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 15 मार्च 1852 रोजी मुलींसाठी तिसरी शाळा कुठे सुरू केली होती? तर पहा, तिसरी शाळा कुठे सुरू केली होती? तर वेताळ पेठ. कधी? तर 15 मार्च 1852मध्ये मुलींसाठी तिसरी शाळा, आणि पहिली शाळा 1848मध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 17 सप्टेंबर 1851 रोजी मुलींसाठी दुसरी शाळा कुठे सुरू केली होती? दुसरी शाळा कुठे सुरू केली होती? तर रास्तापेठ. कुठे? रास्तापेठ या ठिकाणी सुरू केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंध संस्था आपल्या घरी कोणी सुरू केले होते? तर बालहत्या प्रतिबंध संस्था कोणी सुरू केले होते? तर महात्मा ज्योतिबा फुले. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हिंदू धर्म व्यवस्थापन सभा ही संघटना कोणी स्थापन केली? तर हिंदू धर्म व्यवस्थापन सभा ही संघटना कोणी स्थापन केली? तर विष्णुशास्त्री पंडित. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी हिंदू धर्म व्यवस्थापन सभा ही संघटना स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विधवा विहोत्तेजक मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. विधवा विहोत्तेजक मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पुढचा प्रश्न पहा, पुनर्विवाहोत्तेजक मंडळ ही संस्था कोणी स्थापन केली? तर हे विष्णुशास्त्री पंडित यांनी स्थापन केली. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम ही संस्था कोणी स्थापन केली? तर पहा, पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम ही संस्था कोणी स्थापन केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा, जेव्हा मी जात चोरली होती हे कथासंग्रह कोणी लिहिले? तर जेव्हा मी जात चोरली होती ही कथासंग्रह कोणी लिहिले? तर खूप प्रसिद्ध ही कथासंग्रह आहे. तर कोणी लिहिले होते? बाबूराव बागुल. कोणी? बाबूराव बागुल यांनी जेव्हा मी जात चोरली होती ही कथासंग्रह लिहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 80 प्रश्न होते. याच्या अगोदर आपण 100 प्रश्न घेतले आहे. ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.